सांगली सातारा विधान परिषद रणांगणात कोट्याधीश उमेदवार आमने-सामने. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत यंदा राजकीय लढतीसोबतच संपत्तीची जोरदार चर्चा रंगली आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप या दोघांनी सुद्धा निवडणूक प्रतिज्ञापत्रातून आपल्या मालमत्तेचा तपशील जाहीर केलेला असून दोघेही कोट्याधीश असल्याचं स्पष्ट झाले. प्रतिज्ञापत्रानुसार महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप हे तब्बल 9,18,00,000 रुपयांच्या मालमत्तेसह आघाडीवर आहेत, तर महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांची एकूण मालमत्ता 3,67,00,000 आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे दोघेही उमेदवार उद्योजक, शेतकरी असून विशेष म्हणजे कोणावर एकही गुन्हा किंवा न्यायालयीन खटला प्रलंबित नाही. जगताप यांच्या उत्पन्नात गेल्या 4 ते 5 वर्षात तब्बल 4,70,00,000 रुपयांची वाढ झालेली असून त्यांचे वार्षिक उत्पन्न आता 4,70,00,000 रुपयांवर पोहोचलेले आहे. दुसरीकडे धैर्यशील कदम यांच्या उत्पन्नात 7,55,000 रुपयांची घट झाली आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न 10,38,000 रुपये आहे. कदम यांच्याकडे विविध ठिकाणी शेतजमिनी, कार, 100 ग्रॅम सोने, 420 ग्रॅम चांदी आणि 50,50,000 रुपये रोख रक्कम आहे. मात्र त्यांच्यावर जवळपास 2,93,00,000 रुपयांचं कर्ज आहे. जगताप यांच्याकडे 2 कार, 33 तोळे सोनं, मोठ्या प्रमाणात जंगम मालमत्ता असून त्यांच्यावर सुमारे 46,00,000 रुपयांची देणी आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सार्वजनिक झालेल्या या माहितीनंतर आता विधान परिषद निवडणुकीतील राजकीय समीकरणांसोबत उमेदवारांच्या आर्थिक सामर्थ्याची चर्चा रंगू लागलेली आहे. राजकीय लढतीसोबतच आर्थिक ताकदीची ही निवडणूक ठरत असून मतदार कोणाला कौल देणार याकडे आता सांगली आणि सातारा जिल्ह्यातील नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.